बंधू भगिनी उपस्थित, आदरणीय मंच, आवाज ऐकू येतो तुम्हाला? आवाज ऐकू येतो ना? ठीक आहे. आज छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण इथं हजर आहोत. बऱ्याचशा व्यक्तींनी, बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि मला आनंद वाटतो. चिटणीस साहेब, बरोबर आहे ना? नाही, चुकून टिप्पणीस म्हणेन मी. चिटणीस बरोबर आहे ना? हां, जे चिटणीस साहेब जे कायस्थ आहेत, हे नाव मुद्दाम घेतो कारण प्रतापसिंह महाराजांना शेवटच्या काळामध्ये ज्यांनी मदत केली, गुप्ते ते सुद्धा कायस्थ होते. दुसऱ्या कोणी त्यांना वर्णवादी लोकांनी जे मनुवादी म्हणले चिटणीस, तर त्या मनुवादी लोकांनी फक्त छळ केला. आणि सुदैवानं आपल्या मंचावर चिटणीस साहेब आहेत, त्यांचं प्रथम अभिनंदन करा, त्यांना टाळ्या द्या. मी प्रथम आपल्या खरात साहेबांचा आभार मानतो. खरोखर प्रतापसिंह महाराजांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती. त्यांनी मला शासनानं, ब्रिटिश शासनानं 1935 साली जे प्रसिद्ध केले त्यांचं पत्रव्यवहार डायरी त्यांनी मला उपलब्ध करून दिली. त्याच्या आधारे मी अभ्यास केला, आणखीन काही कागदपत्र गोळा केली आणि त्या आधारे मी 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे. एक लक्षात घ्या की बऱ्याचशा व्यक्तींनी सांगितलं की प्रतापसिंह महाराजांचा छळ झाला. खरोखर छळ झाला. मी आज उभा आहे फक्त प्रबोधनासाठी. छळ का झाला हे समजावून घेण्यासाठी. तुम्ही समजून घ्या छळ का झाला. तुम्हाला सांगण्यात आलं की छत्रपती असूनसुद्धा प्रतापसिंह महाराजांना लहानपणी शिकू दिलं नाही, त्यांना शिक्षण घेऊ दिलं नाही. त्याचं कारण काय होतं की ऑलरेडी म्हणजे पूर्वी पेशव्यांना सगळा कार्यभार मिळालेला होता. पुढचा राजा जर कर्तृत्ववान झाला तर आपला अधिकार जाईल. या एका कारणामुळं राज्य आपल्या ताब्यात राहावं म्हणून पेशव्यांनी प्रतापसिंह महाराजांना शिकून दिलं नाही आणि त्याचा परिणाम एवढा झाला की तुम्ही कल्पना करू शकत नाही. प्रतापसिंह महाराजांच्यावर बरेच आरोप खोटा इतिहास करून लिहून या मनुवादी लोकांनी केलेला आहे. मी ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी मला आढळलं की स्वराज्य बुडवलं. कुणी बुडवलं माहिती आहे का? स्वराज्य पेशव्यांनी बुडवलं. 1775 साली पेशव्यांनी, कोण? राघोबा दादा, रघुनाथराव यांनी पहिला करार ब्रिटिशांची केला 1775 साली. आणि त्यांनी आमंत्रण दिलं की आपल्या स्वराज्यामध्ये या आणि तुम्ही पाहिजे ते करा, आणि अट एकच की मला गादीवर बसवा, पेशव्याच्या गादीवर बसवा. आपलं स्वराज्य बुडवलं कोणी? पेशव्यांनी बुडवलं. हाच तो राघोबा दादा ज्यानं 14 वर्षाच्या आपल्या पुतण्याला नारायण पेशव्याला खलास केलं, त्याचा खून केला. आणि ह्या पेशव्यांना सोडून कोणी दिलं? फडणीस नाव लक्षात ठेवा. थोडासा फरक केला तर तुमच्या लक्षात येईल काय चाललंय ते. फडणीसांनी त्यांना सोडून दिलं. आणि हा जो रघुनाथ, त्यावेळी सुरतला त्यावेळी ब्रिटिश होते, कंपनी सरकार. त्या कंपनी सरकारनं सामील झाला आणि स्वराज्यावर हल्ला करा म्हणून रघुनाथरावांनी कंपनी सरकारबरोबर करार केला. कंपनी सरकारच्या अटी होत्या की त्यांनी इथल्या राज्यांच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. ब्रिटिश सरकारने त्यांना ताकीद दिली होती. ही ताकीद असताना कंपनी सरकार आपल्या स्वराज्यामध्ये घुसू शकत नव्हते, पण त्यांना दारं कुणी करून दिली? या रघुनाथरावांनी दारं उघडून दिली. म्हणून स्वराज्याचं पहिलं पतन कुठं सुरू झालं? त्या रघुनाथरावांनी सुरू केलं. त्याचा दोष फक्त रघुनाथरावांच्याकडे जातो. नंतर जे आले पेशवे, माधवराव पेशव्यांनी फारसं केलं नाही, पण जे पळकुटा बाजीराव, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना पळकुटा बाजीराव,
पळपुटा बाजीरावानं आणखीन एक करार केला ब्रिटिशांची आणि त्यावेळी छत्रपती प्रतापसिंहना त्यांनी कैदेत ठेवलं आणि प्रतापसिंह त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळं करतो असा दिखावा तयार केला आणि सगळीकडं सैन्य फिरवलं त्यांना कैदेत ठेवून. आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रतापसिंह महाराज कसे तरी कैदेतून सुटले आणि त्यावेळी प्रतापसिंह महाराजांच्याकडं सैन्य नव्हतं, काही नव्हतं, कारभार सगळा पेशव्याकडं पळपुट्या बाजीरावाकडे होता आणि म्हणून प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिश तिथं त्यांच्याकडे गेले आणि म्हणले आम्ही तुम्हाला परत गादीवर बसवू, तुमचे अधिकार तुम्हाला प्राप्त करून देऊ. एवढ्या कारणासाठी प्रतापसिंह महाराज आणि ब्रिटिश जे कंपनी सरकार आहे त्यांच्याशी करार झाला. त्यात प्रतापसिंह महाराजांना दोष देता येत नाही, कारण त्यांच्या जीवाला धोका या पळपुट्या बाजीरावाने केला होता आणि पळपुटा बाजीरावानं नंतर परत हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ब्रिटिशांना 2 वेळा पराभवाला समोर जायला लागलं. कोणी केलं? महादजी शिंदे. महादजी शिंदेनी रघुनाथराव आणि ब्रिटिश यांच्या संयुक्त सेनेला पराभव केलं. त्यांनी स्वराज्यावर हल्ला केला. होळकरांनी सुद्धा त्यांचा पराभव केला. पण शेवटी आपले जे फितूर पेशवे झाले त्यांच्यामुळं शेवटी स्वराज्य ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यात घेतलं. या सगळ्या पतनाला आपलं स्वराज्य जाण्याला, महाराष्ट्र जाण्याला कोण जबाबदार आहे लक्षात घ्या. फक्त पेशवे आणि पेशवे जबाबदार आहेत. त्यांनी छत्रपतींचा फार छळ केला, त्यांना शिक्षण घेऊन दिलं नाही, त्यांना कैदेत ठेवलं, त्यांचा वारंवार अपमान केला. ह्या गोष्टी तुम्ही कधी विसरता कामा नये. त्यांचा एकच उद्देश होता की आपली सत्ता राहावी, सरकार म्हणजे छत्रपतींची सत्ता येऊ नये. एवढ्या कारणासाठी पेशव्यांनी सगळे कट आणि कारस्थानं केली. ही कट आणि कारस्थानं त्यांनी एवढ्यासाठी केली की वर्णव्यवस्था कायम ठेवण्यासाठी. आणि ही कट कारस्थानं आज पुन्हा सुरू झालेली आहेत. बहुजन समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी कट कारस्थानं छत्रपतींनी ही शाळा का सुरू केली माहिती आहे? त्यांच्या अज्ञानामुळं हे सगळे जे लोक आहेत मनुवादी ते कट कारस्थानं करू शकले, म्हणून ही शाळा त्यांनी सुरू केली बहुजन समाजासाठी. आंबेडकर इथं शिकले. तुम्ही लक्षात घ्या, आज पुन्हा ती कट कारस्थानं सुरू आहेत. बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्यासाठी सगळ्या सार्वजनिक शाळा बंद करण्यात येत आहेत. सगळ्या सार्वजनिक शाळा बंद करतील. आता रिझर्वेशन म्हणतो आपण, SC ST OBCना रिझर्वेशन आहेत. 1,00,000 पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. कुठलं रिझर्वेशन राहिलं? काही रिझर्वेशन राहत नाही. हे सगळं लक्षात घ्या. हे मोठं कट कारस्थान आहे. परत बहुजन समाजाला गुलाम करण्याचं कट कारस्थान सुरू आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यांची भाषणं लक्षात घ्या. तुम्ही सांगितलं नाही, मुद्दाम फडणीसांची अलीकडची भाषणं सांगतो तुम्हाला. फडणीस 2 दिवसापूर्वी फडणीस काय म्हणले माहिती आहे का? ओबीसींचा DNA आमच्यात आहे. अरे ओबीसींचा DNA फडणीसांच्याकडे कधी जाऊ शकतो का? ओबीसींचा DNA फडणीसांच्याकडे जाऊ शकतो का कधी? हे असं बोलत आहेत. खरात साहेब तुम्हाला सांगतील फडणीसांचा DNA कुठला आहे आणि कुठून आलेला आहे ते खरात साहेब तुम्हाला सांगतील. तर अशी फसवणूक सुरू आहे. ह्या 2 लोकांना सत्तेत बसवलं आहे उपमुख्यमंत्री खरी, पण त्यांचे लगाम कोणाच्या हातात आहेत? फडणीसांच्या हातात आहेत. कुणाकडून तरी करून घ्यायचं आणि बहुजन समाजाचं नुकसान करायचं. एक लक्षात घ्या, ही दोन्ही माणसं उपमुख्यमंत्री हे आता आपले राहिलेले नाहीत. मराठीत एक म्हण आहे, राजापेक्षा राजनिष्ठ कोण माणूस असतो ना, जो फितूर झालेला माणूस तो राजापेक्षा राजनिष्ठ असतो. फडणीस जेवढा कट्टरपणा दाखवणार नाही तेवढे कट्टरपणा हे शिंदे आणि पवार दाखवणार आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. त्यांचं काय ऐकू नका. ह्या लोकांचा पहिला पराभव करायला पाहिजे. 24 सालासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं 24 साल फार महत्त्वाचं आहे. मनुवादी संस्कृती तुम्हाला पाहिजे का? मनु धर्म पाहिजे का? मनुचा कायदा पाहिजे का? हे शेवटची संधी आहे. तुम्हाला मनुचा कायदा नको असेल तर ह्यांचा पराभव करायचा आहे. फडणीसांचा पराभव करायचा आहे. त्या अजित पवारचा पराभव करायचा आहे. शिंदेचा पराभव करायचा आहे. जे लोक ह्या लोकांचा पराभव करू शकतील त्या लोकांना निवडून द्या. ही शेवटची संधी आहे. इथं सगळे जमलेले आहेत. तुम्ही सातारकर,
तुमची प्रबोधनाची गरज आहे. प्रतापसिंह महाराजांच्यावर जो अन्याय झाला तो नजरेसमोर ठेवा. उद्या आपल्या सगळ्यांचे प्रतापसिंह महाराज करणार आहेत. ते सगळ्यांना आपल्याला तुरुंगात टाकतील, सगळ्यांना गुलाम करतील. प्रतापसिंह महाराजांची गादी कुणी काढून घेतली? या मनुवादी लोकांनी काढून घेतली. त्यांनी सगळी कट कारस्थानं केली. उद्या आपलं शिक्षण काढून घेणार आहेत, उद्या आपल्या नोकऱ्या काढून घेणार आहेत. अरे नोकऱ्या जर तुमच्या नसतील, पूर्वी कोण प्रतापसिंह महाराजांच्याकडे कोण नोकरीला होतं? विठ्ठल पंत, बाळाजी पंत, हे सगळे पंत लोक नोकरीला होते. त्यांना वाचवलं गुप्तेनी, वाचवायचा प्रयत्न केला, गुप्तेनी केला, ठीक आहे. पण बाकी सगळे पंत उद्या परत राज्यकारभार त्यांच्या हातात जाणार आहे. आजसुद्धा एक लक्षात घ्या, IAS ऑफिसर वगैरे त्यांना फारशी किंमत राहिलेली नाही. त्याला लॅटरल भरती म्हणतात ना. मोदी साहेबांनी लॅटरल भरती अगोदर सुरू केलेली आहे. त्यांच्या विचाराची माणसं केंद्रात सचिव आहेत, सचिव लेवलला ते काम करत आहेत की आज जी भरती महाराष्ट्रात होणार आहे, MPSCच्या परीक्षा सगळ्या बंद होणार आहेत. तरुणांनो, अभ्यास करायला ना MPSCचा, त्याचा पुढं काही उपयोग नाही. हे कंत्राटी पद्धतीने सगळे MPSCचे लोक भरणार, UPSCचे लोक भरणार आणि तुम्ही अभ्यास करणार. UPSCच्या लोकची तयारी करणारे आत्महत्या करायला लागले, MPSCची मुलं आत्महत्या करायला लागले. हे आपल्या मुलांनी आत्महत्या करू नये. हे जर करायचं असेल तर यांना सत्तेवरनं खाली खेचलं पाहिजे. त्यांना सत्तेवरनं खाली खेचा. आपली मुलं वाचवायची की नाही? आपली पिढी वाचवायची की नाही? आपला देश वाचवायचा का नाही? देश तुम्ही असा वाचवू शकाल की त्यांना सत्तेवरनं खाली घेतलं तर देश वाचणार आहे, नाहीतर या देशाचे तुकडे तुकडे होणार आहेत. कोण गप्प बसणार आहे? हो, आपण गुलाम होऊन जगणार आहे का? जगणार नाही. तुम्ही सगळ्यांना कळकळीची विनंती, हे जे तुम्ही आज ऐकलं, समाजात जाऊन सगळ्यांना सांगा. ही सगळी चाल आहे, कट कारस्थान आहे. सगळ्यांनी सावध व्हा आणि यांना धडा शिकवा. मी विसरून गेलो होतो, पण महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही काल पेपरमध्ये वाचलं असेल की मुंगटणीवार काय ते काय नाव त्यांचं? मुंगटणीवार काय, त्यांचं नाव घ्यायला सुद्धा मला अवघड आहे. तर ते इंग्लंडला जाऊन आले, 40 लाख रुपये खर्च करून आले मोकळ्या हातानं, आणि म्हणतात की मी वाघ नका आणायला गेलो होतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक वेळा वाचला आहे, अनेक लेखकांनी लिहिलेला वाचला आहे, खात्रीलायक लिहिलेला इतिहास वाचला आहे. तुम्ही तरुणांनी विशेषतः एक लक्षात ठेवा, इतिहास वाचताना एक लक्षात ठेवायचं की तो राजा कसा होता. जो राजा कायम घोड्यावर राहिला, आणि कायम घोड्यावर राहिल्यामुळं ज्या राजाच्या दोन्ही घोट्या पायाच्या बाद झाल्या, लक्षात आलं का? कायम घोडस्वारी, ज्या राजाला कधी विश्रांती मिळाली नाही असा तो शिवाजी राजा होता. कुठलीही मोहीम झाल्यानंतर, उदाहरणार्थ स्वराज्यासाठी सुरत लुटून आल्यानंतर त्या पैशाचा विनियोग कसा करायचा ह्याकडे राजाचं लक्ष आहे. हे किल्ले बांधा, ते किल्ले बांधा, हे त्या राजानं कुठल्याही पैशामध्ये स्वतःचं स्मारक केलं नाही. मी पूर्ण देश फिरलेलो आहे, राजस्थान फिरलेलो आहे. तिथल्या मोठमोठ्या राजांनी काय केलं माहिती आहे का? इथं ह्या राजाला पराभूत केलं, इथं जयस्तंभ उभारला. तिथं मोगलांना पराभूत केलं, इथं एक जयस्तंभ उभारला. का? तर मी केलेलं कार्य लोकांनी पुढच्या वाचावं म्हणून हा विजयस्तंभ, जयस्तंभ. तुम्हाला कोणाला तरी शिवाजी महाराजांनी उभा केलेला एक तरी जयस्तंभ माहीत आहे का हो? पूर्ण स्वराज्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात जावा, कर्नाटकात जावा, कुठेही शिवाजी महाराजांनी आपलं नाव कोरलं नाही, जयस्तंभ लिहिला नाही. प्रत्येक वेळी एक तलवार कुठं वापरली नाही. एक तुमचं एक म्हणजे एक युद्धाला गेले, आले, अंगरखा बदलला, शस्त्र बदलली, गेले. ही शस्त्र जपून ठेवा, मी ह्याला मारलं असं कधी शिवाजी महाराज म्हणले नाहीत. तुम्हाला शक्यता वाटते का हो की शिवाजी महाराजांनी ती वाघ नको मी याला अफजल खानासाठी वापरली, तुम्ही जपून ठेवा, असं शिवाजी महाराज म्हणले असतील का कधी? अजिबात नाही. शिवाजी महाराजांनी असं कुठलंही केलं नाही, स्वतःच्या नावासाठी काही केलं नाही. स्वतःची खून अशी, त्यांचे गड जेवढं स्वराज्य निर्माण केलं हीच शिवाजी महाराजांची खून. त्यांनी वाघ नकं जपून ठेवली असतील असं मला अजिबात वाटत नाही. तर हे जे आहे ना, हे कट कारस्थान आहे. काय कट कारस्थान आहे की कुठली तरी, आता इलेक्शन आली, हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे ना, मुस्लिमांच्या विरुद्ध वापरा,
तर ह्या वाघनकांनी त्यांनी अफजल खानाला मारलं. दुसरं एक तुम्हाला आता मी न्यायाधीश म्हणून काम केलं म्हणून सांगतो. जी इतिहास आहे त्यामध्ये अफजल खानानं शिवाजी महाराजांना असा कवेत घेतला होता. वाघनकाचा पंजा, वाघनकाचा पेपरमध्ये फोटो आलेत ना, बघितले तुम्ही, असं पंजात घालायचं. जर खरोखर मारायचं असेल तर असा छाप वाघासारखा असा पंजा मारला पाहिजे. तेवढी जागा शिवाजी महाराजांना होती का हो? कारण शिवाजी महाराज त्या कवेत होते, तेवढी जागा त्यांना नव्हती. शक्यता काय आहे? जास्तीत जास्त छोटी तलवार किंवा जांबिया त्यांनी खुपसला आणि अफजल खानाला तसं त्यांनी मारला असावं. वाघनगेची अजिबात शक्यता दिसत नाही. तुम्ही घरी जाऊन तुम्ही कल्पना करा, एखादं असं हातात घ्यायचं असं काहीतरी शस्त्र घ्या आणि असं खुपसायचा प्रयत्न करा. किती जाईल हो? जास्तीत जास्त किती? अर्धा सेंटीमीटर किंवा अर्धा इंचपर्यंत ते जास्त जाईल, त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. त्यामुळं वाघनकामुळं अफजल खान मेला हे डोक्यातनं काढून टाका. ही कपोकल्पित कथा आहे. ही तुम्हाला आम्हाला फसवण्यासाठी आणि हिंदू मुस्लिम यांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही केलेली कथा आहे. दुसरी गोष्ट, ही वाघनकं कशी गेली, काय गेली ते आपण विसरून जाऊ. ही वाघनकं खरोखर शिवाजी महाराजांनी वापरली होती का ह्याबद्दल ब्रिटिश लोक गप्प बसतील का हो? ब्रिटिश लोक त्याचा शोध घेतील. शेक्सपियरचा मृत्यू कधी झाला यांनी कित्येकशे वर्षानंतर ब्रिटिशांनी ती कबर खोदून काढली आणि शेक्सपियरचा मृत्यू कशामुळे झाला हे त्यांनी शोधून काढलं. एवढं तंत्रज्ञान त्यांचं पुढं आहे. ही वाघनकं खरोखर कुणाला माणसाला मारण्यात वापरण्यात आली होती का हे शास्त्रीयदृष्ट्या ब्रिटिश लोक बघू शकतात. त्यांनी बघितलं असेल. त्यांनी तिथं संग्रहालयामध्ये काय लिहिलं माहिती आहे का? की त्यांनी आम्हाला असं कळवलेलं आहे की आम्हाला की ह्या वाघनकांचा वापर अफजल खानासाठी मारण्यात झाला होता. आणि पुढं त्यांनी प्रश्नचिन्ह केलं आहे. ब्रिटिशांनी खात्रीलायक म्हणलेलं नाही. आणि पुढं सांगतो तुम्हाला, इंद्रजित सावंत म्हणून आमच्याकडे संशोधक आहेत कोल्हापूरला. त्यांनी सगळा पत्रव्यवहार काढला आणि त्यांच्या पत्रव्यवहारमध्ये त्यांना एक आढळून आलं की 1931 साली ह्याच राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये ती वाघनकं दाखवण्यात आली होती. 1931 साली, साल लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं किती? 1822-23 किंवा 30च्या अगोदर इथून वाघनकं ब्रिटिशांनी नेली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हीच वाघनकं 1931 साली साताऱ्यामध्ये ब्रिटिशांच्या काळात दाखवण्यात आली होती. जे चाललंय कारस्थान विसरून जा आणि त्यांना सरळ त्यांना म्हणा तुम्ही खोटं बोलताय. आणि आमच्या शिवाजी महाराजांच्याबद्दल जसं तुम्ही जेम्स लेनचं पुस्तक काढून खोटं लिहिलं तशी ही तुमची वाघनकं खोटी आहेत. जेम्स लेन कधी विसरू नका. खोटा इतिहास त्यांनी लिहिला. आपल्या ह्या प्रतापसिंह महाराजांच्याबद्दल सुद्धा खोटा लिहिला. शाहू महाराजांच्याबद्दल खोटा लिहिला. हे सगळे खोटारडी माणसं आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ती वाघनकं शिवाजी महाराजांची नव्हती. ही मी खात्रीलायक सांगतो तुम्हाला. आम्ही न्यायाधीश अभ्यास केल्याशिवाय काही बोलत नाही. हे माझ्याकडनं घ्या. तुमची फसवणूक चाललेली आहे. फसू नका, सावध राहा. आणि त्यांना म्हणा, तुम्ही सरळ तोंडावर म्हणा खोटं बोलताय तुम्ही.